तर रातळ्यांनो नमस्कार, मी तुमचा रोहित शर्मा. तर आता आपण बघूयात की पबजी मला खेळता येते का नाही भाऊ. तर मी आज पहिला दिवशी पबजी खेळायला चाललो आहे. पबजी म्हणजे BGM आहे आपल्या भारतात. जी पहिली पबजी मी खेळत होतो बरं का, पण ती पहिली पबजी बंद बंद झाल्यापासून आता ही पण ट्राय करतो आहे. हा बघा आता आता सेटिंग एकदा लावून घेतो, म्हणजे काय होतं आहे, सेटिंग असली चांगली तर खेळता येतं. महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल एका हाताने पबजी खेळू शकत नाही हो, तर एका हाताने सुद्धा पबजी खेळतो मी रातळ्यांना. तुम्हाला माहीत नाही, मी म्हणजे आपला नाद नाही करायचं कोणी. तर हे बघू शकता, आता गाडी अशी पळतो का नाही आता 120च्या स्पीडनी, खतरनाक विषय करतो. डोंगरा निघतो कुठं काटाकोपाटाने. माझ्यासारखी रनिंग म्हणजे नाही का, माझ्यासारखी गाडी पण कोणी पळू शकत नाही आणि काहीच नाही. मी माझा नादच नाही करायचा, म्हणजे आपला विशेष वेगळा आहे. आता हे बघू शकता, मी आता ह्या याच्यामध्ये पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला कळेल. तर महत्त्वाचं म्हणजे जे ना, आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला प्रॉब्लेम 100 प्रॉब्लेम आल्यामुळं मला काय करावं काही सुधारणा नाही. मी आता इंस्टाग्राम थोडंसं बाजूला ठेवून आता यूट्यूबवर जोर देणार आहे. यूट्यूबला तुम्हाला मनोरंजन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्ही नाराज नको, मी पण नाराज नको. मित्रांनो, मला पबजी एवढी जोरात इथं एक प्लेअर आहे. थांबा याची काशी करतो बघा. आता याचं कार्यक्रम केल्याशिवाय काय. अयो, कपडे तर लय भारी घालून आले ते, बिस्त्री केलेले. पण आता 2 मिनिटात कार्यक्रम झाला आहे. या खिचडी भाई माया आधी पण कोणी लागू शकत नाही. डायरेक्ट ठॉय कारण वाचतो आपल्याकडे. आता म्हणजे विषय खोल झाला म्हणून दुनिया गोली. 6 एक स्कोप घेतो, गोळ्या घेतो, बंदूक घेतो. कपडे काय घातले काय नको शट. कपडे काढून टाकावं लागते. कपडे बरोबर दिसणार मला. थांबा, कपडे एकदा काढून टाकू. कपडे काही चावायचे नाही ते कपडे एकदा. ओके बाई, आता कसला दिसतोय मी खतरनाक चंपूलाल. बाई आंड भात खातो, गुडगुड बोलतो. बाई आंड भात खाऊन चाललेलो आहे मी सध्या. म्हणजे आंड भात खाऊन मी गाडी चालवतोय. आंड भात म्हणजे का जोक नाही. तिने पावर येते भाऊ. धडकला असतो, वाचलो. ठीक आहे. तर महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं की आपल्या इंस्टाग्रामला आला आहे प्रॉब्लेम, आणि इंस्टाग्रामला प्रॉब्लेम आल्यामुळं आता यूट्यूबला व्हिडिओ येणार आपले, आणि असे खतरनाक व्हिडिओ येणार. इंस्टाग्राम सुद्धा धोका देणार आहे. इंस्टाग्रामला एवढे येडीचाळी करायला लागलेत सगळेच. एवढे भयानक एवढी येडीचाळी मी आतापर्यंत जिंदगीभर कधी पाहिलं नव्हते. ती येडीचाळ्यामुळं इंस्टाग्राम जे ना आता कधी ना कधीतरी बंद होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे जे ना आता मी म्हणजे तसं काही नाही बरं का, तसं इंस्टाग्रामला पूर्ण व्हिडिओ बनणार नाही असं नाही. इंस्टाग्रामला पण व्हिडिओ बनणार आहे, पण प्रॉब्लेम येतो म्हणून थोडासा टाळणार आहे मी. तर आता हे एकदा इंस्टाग्रामचा प्रॉब्लेम आपला नीट झाला का मग इंस्टाग्रामला परत आपण राडी चालू करणार आहेत. ओ यार, हे काय मध्येच मायला सकाळून विराट कोहली कोणाला हाका मारतो काय नो. हा, गौतम गंभीरला. अरे बाप, यांची तर भयानक दुश्मन होती भाऊ. एक काळ यांची जी आहे ना, यांचं डायरेक्ट विरुद्ध 36 चागडा होता. आणि कसं काय एकत्र आली. मी रोहित शर्मा आहे म्हणजे मला सगळ्या गोष्टीची माहिती घ्यावं लागली. कसं काय नाही मित्रात आणली पण परत सोबत. आता हे येडेचाळी करायला लागले म्हणजे मग काही होणार नाही ना. मग आता त्याच्यामुळे मी जे आहे ना, त्याच्यामुळे मी प्रॉब्लेम येऊन देणार नाही. आता ह्यो जे आहे ना, विराट कोहली गौतम गंभीरला म्हणत असन भाऊ सॉरी. अरे भाऊ इकडं बाय म्हणत असन. हे बघ, म्हणजे हातात हात दिलाय बा होऊन. या अवघड काम आहे ते, फिक्सिंगची कामं करते. आता ये मी दकडून गाडी घेऊन कुठं आलो काय माहिती. आता मी जे ना, मग मेरेले प्ले रिकॉल रिकॉल केला म्हणजे काय होईल ते मला म्हणते ना, याला बरं झालं बाबा तू आला तू जर नसता तर रातळा झाला असता. मी आता इथं 2 घास भात खातो आणि निघतो. म्हणजे पेट्रोल काही भरता येत नाही गाडीत, कारण ऑलरेडी पैसा काय कमी आहे का आपल्याकडं. फुल पेट्रोल भरून गाडी चाललेली. तर चला आता जाऊ डायरेक्ट कुठं माहिती का, डायरेक्ट दुबईला जाऊ. बोंग करीत भंग. गाडी भाई ही पळतच नाही निसती. ही गाडी उडती पण तर बघते, म्हणजे उडते म्हणजे इमान चाललं इथे. पण ही गाडी मी तुम्हाला थोड्या वेळाने उडून दाखवतो. यार हे काय करून राहिला रोडला मायला. डायरेक्ट 2 पाय झुकेला भाऊ. म्हणजे राडाच हो. आता डायरेक्ट बाई माया नादाला कोण लागत नाही, तू लागला भाऊ. त्याच्यामुळे तो पेटीतून डायरेक्ट दुपानच. तर माग ईद आता याची जी हिने काय गाबाळ आणलं होतं काय माहेरून सगळं घेतो मी. माहेरातून सगळं गाबाळ आणलेलं घेतलं भाऊ. गोळ्या भेळ्या बिस्किट सगळं घेतलं. काय नव्हतं. हेल्मेट कोणतं काय घालून जातो काय नो. ते हेल्मेट गोळी लागली का डायरेक्ट उतानी गाणं करून पडायची. कसं आपलं काय करायचं घेणं नाही. हे सिटिंगला काय होतं, सिटिंगचं काम लय अवघड आहे. हां, आता शिगो गडी का आला भाऊ आयला. याचं मला नवलच वाटतं भाऊ. ह्यो जर नसतं तर आपली इंडिया टीमचं काय खरं असतं राव. काय बॉलर ही बॉल फेकतो का फेकून बॉल मारतो तेच कळत नाही. पण जाऊ द्या, फेकू तू कसं आपलं काही घेणं नाही. पण बाई नाद नाही करायचा. त्याच्यामुळे मी आणि ह्यो सोबत असतो. कधी बघावं मी आणि ह्यो सोबतच आहेत. आणि त्याच्यामुळे सोबत येत बरं का भाई. मग त्याचं लय पटतं, कारण तो पण लय नातकुळा माणूस आहे. तो जर नसता तर काय खरं असतं.
म्हणजे सगळ्याला अन्न भात खाऊन झोपावं लागलं असतं. भाई माझ्या नादी म्हणजे मी लय जण मारले आतापर्यंत, तू कोण आहे? म्हणजे मी एक खेळ करणं गेला आता थोडेच जण राहिले तर खाली झोपू झोपू मारतोय मी म्हणजे नाद कोणीच केलं नाही. आणि तो पण करणं 14 जण मारलेत भाऊ, 14 जण मारला जोक नाही. इथं एक जण मारता येत नाही आणि 14 जण एका हाताने मारतोय. आता थोड्याच दिवसात तुम्हाला मी नाही का एका हाताने गेम खेळून दाखीन. तुम्ही म्हणता असताना फेक करून राहिलं दुसऱ्याने खेळायला गेम दाखवत आहे, पण मी दुसऱ्या खेळायला गेम दाखवत नाही. विश्वास ठेवा मग मी एका हाताने गेम खेळतो, एका हाताने भाई. पबजी नाही, BGM नाही. कोण BGM आहे तर माझ्यासाठी काहीच नाही. मी पबजी सुद्धा एका हाताने खेळलोय. तुम्हाला सांगितलं होतं ना मी चिकन डिनर करून दाखवणारी. अरे एक हाताने चिकन डिनर करू शकतो. अरे एक शेवटचा कार्यक्रम आहे बरं का. गेला संपला बाई. आता राडा राडा राडा. We are number one. कसं काय नाचवतो येऊ? अरे याला मी 2 किलो भात मॅच चारलेला याला, त्याच्यामुळे काय होतं तो कसा खतरनाक नाचवतो याचा. म्हणजे याला याला कॉम्पिटिशनची गरज नाही बघा. ओय 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 अरे भाई मा जुनीदार येते उपर. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर सबस्क्राईब करून ठेवा तळ्यांनो आणि लाईक करा.